हॅलो एव्हरीवन. मी पूजा मून. मी आज श्रीधर तिळवे सरांसोबत पुन्हा एकदा गप्पा मारायला आली आहे. तर माझा पहिला प्रश्न चौथी नव्हता म्हणजे काय हा होता. सरांनी बऱ्यापैकी समजून सांगितलं आणि मला थोडं समजलं आहे. माझा दुसरा प्रश्न सरांना आहे की चौथी नव्हता ही संकल्पना तुमच्याबरोबर अगोदरपासूनच होती की ते म्हणजे काय आहे नेमकं, आणि तुमच्या अगोदरच्या ज्या कविता होत्या लोकायत, तर ह्या ह्या कशा म्हणजे याचं स्वरूप काय. आणि बऱ्याच आम्ही त्या कविता डिस्कशनमध्ये येतं आणि आम्ही शेअर वगैरे करतो. तर त्या कवितांमध्ये बरंच अर्थ आहे आणि तुमच्या काही कवितांमध्ये मनुष्याने कसं जगायला पाहिजे, त्याचे इथिक्स काय असायला पाहिजे, त्याचे मॉरल्स काय असायला पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर हे तुमचं पहिल्यापासूनच असं कवितांचं स्वरूप होतं की म्हणजे काय, मला त्या सगळ्यांचा संबंध काय सर सांगू शकाल का तुम्ही? तू सुद्धा लांब लांब वाक्य घ्यायला शिकलीस, हे बरं आहे. गंमत असते यामध्ये, आणि तुला ती थोडी जरी कळली तरी माझा त्या उत्तराचं सार्थक झालं असं म्हणायला पाहिजे. कारण ते खूप गुंतागुंतीचा प्रकार आहे असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्ष जीवनात तो इतका व्यापकपणे पसरलेली आहे ती चौथी नव्हता की ते सहज होतं. त्यामुळं बरं वाटलं. म्हणजे तुझा जो प्रश्न आहे तो चांगला आहे, उत्तम प्रश्न विचारला आहेस. आता म्हणजे मी थोडासा मागं जातो. आता प्रश्न चांगला आहे आणि प्रत्येक कवीला विचारायला जातो. कसं आहे, चौथी नव्हता काय मला अचानक सुरुवातीपासून सुचली वगैरे असं काय नव्हतं. माझी स्वतःची टप्प्याटप्प्यानं जडणघडण झालेली आहे. फक्त एक फरक मला स्वतःला माझ्या समकालीन लोकांच्यात आणि माझ्या तीव्रतेनं जाणवतो. तो म्हणजे मी खूप फास्ट स्पीडनं सगळे टप्पे पार करत गेलो. म्हणजे माझ्या जर कविता घेतल्या तर अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून लोकायतवाद असं म्हणता येईल त्याला, त्यापासून ते अगदी ज्याला अलीकडं पोस्टमॉडर्न वगैरे म्हणायला लागले, त्या पोस्टमॉडर्न हा शब्द मला स्वतःला माहीत नव्हता. आणि मी जे विचारवंत वाचले त्या काळात तर त्यांनाही तो माहीत नव्हता असं आता लक्षात येते. त्यामुळं असं मला म्हणता येणार नाही की मला संपूर्ण माहिती होते वगैरे, असं काय नव्हतं. मी माझ्या पद्धतीनं जगताना जे शोध घेत होता त्यातून टप्पे पार पाडत होते आणि मी वाचन करत होतो त्यातून पण होत होतं. म्हणजे समजा रोमॅन्टिसिझम आहे तर मला तो फार पहिल्यापासूनच माहिती झाला होता. त्यामुळं रोमॅन्टिसिझम आहे, मग रिॲलिझम आहे किंवा सररिॲलिझम आहे. माझ्या एका काव्यसंग्रहात तर मी मुद्दामच एक सररिॲलिस्टिक कवितांचा तो झुक्काच एकत्र आहे. त्या संग्रहाचं नावच डेकॅथलॉन सररियल असं आहे. तर ते जे सुरुवातीपासूनचं असं काहीतरी चौथ्या नव्हतं नावाचं माझ्या डोक्यात होतं काय वगैरे असं नसतं कधी कुठल्याच कवीचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या कवितेच्या सुरुवातीच्या जो काय आता तू म्हणालीस की आम्ही वाचला तो लोकायचा झोक्का, तर तुम्हाला कविता आहे हे मला माहीत नव्हतं. कारण त्याला कविता म्हणावं की नाही याविषयी मला आत्तासुद्धा शंका आहे. तो खूप काहीसा गद्यासारखा आहे आणि म्हणून मी तो कधी पब्लिश पण करत नाही. तो फेसबुकवर मी टाकला आणि नंतर ब्लॉगवर टाकला. तो लोकांना त्यातल्या काही गोष्टी आवडायला लागल्या. विशेषतः तुम्हाला विद्यार्थ्यांना खूप आवडतो असं तू म्हणालीस मला, आणि ते आश्चर्यकारक होतं माझ्यासाठी की विद्यार्थ्यांना माझ्या अगदीच 12वीला लिहिलेल्या कविता आता आवडाव्या अशा वाटणं किंवा काय, म्हणजे ते थोडा अजीब आहे. पण ठीक आहे, असं होतं आयुष्य. मात्र त्या संग्रहाचा पहिल्या 12वीमध्ये लिहिलेल्या कवितांचा आणि चौथ्या नवतेचा तसा काही संबंध होता का, तर नाही.
मला त्यावेळेला काय माहीत नव्हतं. पण त्या संग्रहामध्ये एक गोष्ट आहे, मी जो अचानकपणे माझा संबंध अनंताशी आला, अचानक मी सविकल्प समाधीत दाखल झालो एका विशिष्ट क्षणी, त्याच्या आधी माझं नेमकं काय होतं हे त्या संग्रहात खूप चांगल्या रीतीनं आलेलं आहे. मी कळत न कळत माझ्या आसपास जो माहोल होता त्यात एका बाजूला शैव परंपरा माझ्या घरामध्ये चालत आलेली आहे. आमच्या घरामध्ये म्हणजे माहितीच असेल तुला की रवळनाथाचं मंदिर हे परंपरागत मंदिर आहे आमच्याकडं, आणि आम्ही पुजारी म्हणून ते सांभाळतो. पूर्वजांनीच माझ्या बांधलं असं म्हणतात. तर पूर्वजांनी ते बांधलं असेल, मी त्या इतिहासात आता जात नाही. तर घरात असलेली एक शैव परंपरा, आणि मला कळत न कळत त्यावेळेला एक तर मार्क्सवादाविषयी मला थोडंसं अट्रॅक्शन होतं, आणि मार्क्सवादापेक्षा जास्त अट्रॅक्शन लोकायत परंपरेविषयी होतं मला. आणि मला त्या काळात मी तिळवे भांडारमध्ये काम करत असल्यामुळं माझं दुकान होतं, माझ्या वडिलांचं दुकान होतं, आणि आम्ही चालवायचो तिथं. त्या दुकानात मी सततच असायचो, आणि ते दुकान आहे त्याच्यासमोर एक बारा इमाम नावाचा मुल्क आहे संपूर्ण अक्षरशः, आणि बाबू फरास, हारून प्रसाद वगैरे हे फरास हे सगळे जुल आहे, आणि त्यांचा राज फरास, राज तर माझा बऱ्यापैकी मित्र होता. तो सगळा माहोल मुसलमान माहोल आहे, आणि कळत न कळत कुराणांच्या आयतांचा प्रभाव त्या काळात माझ्या बोलण्यात चालण्यात असा होता, आणि एक रोमॅन्टिक असेल त्याच्यामुळं असेल अँगल होता. तर तो सगळा जो बाज आहे त्या भाषेचा, तो एकाच वेळेला अतिशय सोपी भाषा आणि त्याच वेळेला अतिशय काव्यात्मक भाषा. तुम्ही जर कुराण वाचलं तर तुम्हाला असं वाटेल की किती सुंदर, साधं आणि स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे. त्यातल्या कंटेंटविषयी मी बोलत नाही, मी शैलीविषयी बोलतोय. आणि त्या शैलीचा परिणाम थोडासा त्या गोष्टींच्यावर झालेला आहे. पण जो दृष्टिकोन आहे तो लोकायतांचा आहे. साहजिकच अँटी एस्टॅब्लिशमेंट, अँटी रिलिजियस एस्टॅब्लिशमेंट त्या सगळ्या छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आहे, आणि ते मी गंमत म्हणून माझ्यासाठी लिहिले होते की मी आयुष्यात पुढं कसा जगलो पाहिजे याविषयी ज्या माझ्या धारणा त्या 11वी आणि 12वीला काय फार अक्कल नसती, पण मला थोडीशी अक्कल असावी असं वाटतंय आता ते बघताना. तर त्या 11वी 12वीत मी काय केलं पाहिजे, पुढं कसं वागलं पाहिजे म्हणून स्वतःलाच दिलेल्या सूचना आहेत त्या. एका अर्थानं ते माझं मॅन्युअल आहे, आणि त्याला आता लोक कविता म्हणा लागले म्हणून मी पण कविता म्हणतो. अलीकडे हे सगळं चालू झालं, आणि त्यात तुमच्या विद्यार्थ्यांचा पण बऱ्यापैकी इनपुट आहे, आणि त्यामुळे ते मी टाकून पण दिलं होतं. फेसबुकवर पण खूप आलं होतं ते, आणि त्याचा काही अगदीच विद्यार्थ्यांचं चांगलं हे असेल कदाचित. पण त्या सगळ्याचा माझा पहिला आविष्कार म्हणून हे. त्यानंतर काय झालं, वैश्य समाजात मी स्वतः व्यापारी समाजातून आलेला आहे, त्यामुळं त्या काळामध्ये आम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वगैरे हे शब्द आणि दलित असे 4 शब्द माझ्या कानात कायमच पडत होते, आणि 4ही शब्द माझ्या कानात जे टाकले जात होते ते जातीच्या अंगानं नव्हते. माझ्या वडिलांचा थोडासा तो सवयीचा पॅटर्न होता. त्यामुळं व्यापारी समुदाय म्हणजे वैश्य समाज असंच आम्ही हे करायचं, किंवा ब्राह्मण म्हणजे पुरोहित समुदाय
त्या माग विशिष्ट पद्धतीचे विशिष्ट जातीचे लोक हे आम्हाला कधीच अभिप्रेत नव्हते. पण ते नंतर मला जेव्हा मी समाजात खूप वावरायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं. मी म्हणजे टीकारांमध्ये मांडणी पण तशी केली होती. पण दुर्दैवानं समाजात आता ते सगळं जन्मजात होऊन गेलं पुन्हा एकदा. परंतु माझ्या डोक्यात हा जन्मजातपणा नव्हता. माझ्या डोक्यात कायमच कर्माच्या हिशेबानं, कारण शैव परंपरा आहे ना, ती शैव परंपरा घरात होती. आणि शैव परंपरेत हे सगळे शब्द, कुंभार हा शब्द जातीवाचक नाही, व्यवसायवाचक आहे, हे लक्षात घ्या. वैश्य हा शब्द म्हणजे व्यापारी आहे बाबा, व्यापारवाचक आहे. क्षत्रिय म्हणजे काय तर हा शासक आणि प्रशासक असणारा. हे शैवांच्या दृष्टिकोनातून आलेले संस्कार आहेत आणि ते लहानपणापासून आहेत. ते तशा पद्धतीनंच रुजवण्यात आलेल्यामुळं त्या शब्दांना काही शैव नसलेल्या आर्य परंपरेत काही वेगळं त्याला आहे हे माहीत नव्हतं. म्हणून मी तिकडे जेव्हा गेलो त्या वैश्य समाजात, त्यावेळी माझ्या डोक्यात काय नव्हतं. मी मस्तपैकी गुलाब बिलाब असं काहीतरी कवी लिहितात म्हणून एक रोमॅन्टिक असं काहीतरी लिहिलं पाहिजे म्हणून मी लिहिलं. म्हणजे कविता म्हणून ऑफिशियली ज्याला म्हणता येईल असलं काही असेल तर ते मी ते पहिलं त्यावेळेचं हे आहे. आणि मी जे लिहित होतो ते मात्र मला नाही वाटत की त्याला कविता म्हणतात हेच मला मुळात माहीत नव्हतं. हा आता प्रकार मला वाटायला लागला की ते सुद्धा कवितेत बसतंच. आणि मग नंतर साधनेत खूपच गोष्टी आल्या होत्या, त्या मात्र मी त्या कविता मी मुद्दामच त्या समाजात सादर केल्या नाहीत. कारण असं होतं की आपण जे भगवान शिवांच्या विषयी लिहितोय ते पब्लिकमध्ये सादर कशाला करायचं. तो माझा आणि त्यांचा अत्यंत खाजगी काहीतरी डायलॉगचा प्रकार आहे आणि तो काय मी आणू नये असं काहीतरी माझ्या डोक्यात त्या काळात खूप असायचं. म्हणजे मी शिवांच्यावर कितीतरी लिहिलंय आणि तो माझा आणि त्यांचा, एका साधकाचा आणि एका आराध्याचा, असा तो काहीतरी डायलॉग होता. आणि मला तो वाटायचं की हे असं काही कवी लिहित नसतं, हे आपलं साधकाचाच प्रकार आहे आणि त्यालाही कविता म्हणतात हे जरा असं उशिरा कळलं. त्यामुळं त्या कविता आणि मग हे रोमॅन्टिक नंतर आलेला अँगल असं काहीतरी सगळी सुरुवातीची जडणघडण दिसते. आणि तिच्यात खूप मोठा वाटा हा माझ्या आसपास असणाऱ्या घटनांचा, गोष्टींचा, माणसांचा, परिसराचा असा आहे. मला वाटतं थोडंसं इतकं पुरेसं आहे का? आणखी विचारायचं आहे तुला? सर, तुमच्या कविता पहिले तुम्ही जे बोललात की 12वीच्या कविता त्या वाचायला सोप्या आहेत. मग तुमची कवितांची जो ग्राफ आहे तो असा कठीण होत गेला, तो जाणीवपूर्वक होत गेला की काय? म्हणजे आताच्या कविता वाचायला फार अवघड असतात, समजायला अवघड असतात, तर ते कसं, म्हणजे काय? माझ्या बाबतीत थोडंसं हे विचित्र आहे की मी ज्या सुरुवातीच्या कविता लिहिल्या त्या खूप सोप्या होत्या आणि जास्तीत जास्त सोपं लिहायला पाहिजे असं मला वाटायचं. पण म्हणजे दुर्बोधतेच्या काहीशा मी विरोधात होतो सुरुवातीला. अगदी कविता कळली पाहिजे, न कळलेली कविता कशाला लिहिता तुम्ही, असं मला वाटायचं. पण झालं असं की पुढं जसा मी कवी म्हणून वाढलो ना तशी तुमच्या आसपासच्या जगातली गुंतागुंत तुम्हाला जास्त कळत जाते. जेवढं आयुष्य जास्त गुंतागुंतीचं आहे हे कळतं, तशी ती सगळी गुंतागुंत तुम्ही व्यक्त करायला लागता. आणि ती गुंतागुंत तुम्हाला कळली म्हणून ती तुमच्या वाचकाला ती कळेलच असं नसतं. आणि हा जो गॅप पडतो ना गुंतागुंतीच्या संदर्भातला, त्यातून दुर्भोगता निर्माण होते अनेकदा. की तुम्हाला तुमचा अनुभव विश्व नीट माहिती असतं, त्यातली गुंतागुंत नीट तुमच्या कवितातून तुम्ही व्यक्त पण करता, परंतु ती गुंतागुंत जी व्यक्त झालेली असते नीटपणानं ती तुमच्यासाठी नीट असते. वाचकाला त्या गुंतागुंतीशी नातं जोडता येईलच असं नाही. कधी कधी काय होतं की एक वाचन केलं,
कळालं नाही, पण दुसऱ्या भाषणात ती गुंतागुंत हळूहळू परिचयाची होत जाते, मग आणखी परिचयाची होत जाते, असं ते होतच जातं आणि त्यातून मग दुर्बोधता कमी वाटायला लागते. मग लक्षात येते की अरे आपण जेवढं दुर्बोध समजत होतं तेवढं काही दुर्बोध नाही आहे. आणि अनेकदा हे घडलेलं आहे. मला माहीत नाही तुझं तसं कधी घडलंय का? एखादी कविता 2-3दा वाचल्यानंतर ते कळतं असं असतं. तुला तसं काय झालं का? असं फार कमी कवितांच्या बाबतीत झालं आणि अशा फार कमी कविता आहे की ज्या पहिल्या वाचनातच समजल्या. मोस्टली कविता 3-4 दा त्या वाचाव्याच लागतात. तर हे तुम्ही जाणीवपूर्वक करता की ते तुमचं? जाणीवपूर्वक तर मी काहीच केलं नाही आणि कवितेत तर बिलकुलच नाही आणि माझं आयुष्यातच करत नाही. मी बस वाहता माणूस आहे. अच्छा मी नेहमी म्हणतोय की आय एम नॉट ए मॅन, आय एम ए फ्लो. अच्छा ठीक. त्यामुळं त्या फ्लोमध्ये जे येईल तेच. आणि मी काय फार आखून बिकून काय करत नाही. पण गमतीचा प्रकार आहे की मी आखून रेखून करत नाही म्हणूनच अनेकदा त्याला एक विशिष्ट रूप प्राप्त पण होऊन जातं. म्हणजे सरायलिस्टिक कविता लिहिल्या तेव्हा आपण सरायलिस्टिक लिहायच्या म्हणून काय लिहिल्या नव्हतं. ते जे काय आसपासचं सगळं जग होतं त्या काळात माझ्या, आणि त्या काळात फर्निचर वगैरे मला खूप आकर्षक वगैरे वाटायचे. वेगवेगळ्या घरात मी जायचो, तर ती सगळी वेगवेगळी कोल्हापुरातली घरं त्या सरायलिझममध्ये आलेली आहेत आणि आश्चर्यजनकरित्या ते आता मॉडर्न वाटायला लागले. तुमच्या कवितांमध्ये घरातलं असं कुठलाच पार्ट नाही की तो आला नसेल. एक तुमचं पुस्तकच आहे, त्यात घरातल्या प्रत्येकाने प्रत्येक फर्निचर आणि प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीला घेऊन तुम्ही ती कविता लिहिली आहे. ते तुमचं जाणीवपूर्वक करता की कधी कोणी वापरलं नाही आहे म्हणून आपण याला वापरूयात? नाही, असं काही होतच नाही. जाणीवपूर्वक असं होत नाही. आणि कळत नकळत आपण एखाद्या विषयावर लिहिलेला असेल ना, तर आपल्या कॉन्शियसनेसमध्ये कुठंतरी असतं. म्हणजे मला आता समजा मॉलवर मी कविता लिहिलेल्या असतील, तर मी आता मॉलवर कविता लिहित नाही, कारण येतच नाहीत त्या. मग काय येत नाहीत? मॉलकडे काही लक्ष नसतं का माझं? असं नेमकं काय झालं की मॉलवरच्या कविता थांबल्या? त्याचं कारण असं असतं की अनकॉन्शियस मध्ये कदाचित असं असावं की हा विषय आलेला आहे, त्याचे सगळे बारकावे आलेले आहेत मला जे जे वाटतात ते, पण काही त्याच्या संदर्भात नवीन वाटलं तर येणारच की. पण ते कविता लिहिताना असं नाही की आता नवीन दिसलं, ते किंबहुना काहीतरी नवीन जेव्हा येतं घडतं तेव्हा ते आत उत्कट होत जातं आणि ते बाहेर पडतं. बरं सर, मग आता तुमची एक रिसेंटली जी कविता आली आहे श्रीधर तिळवे फोन विकताना, मोबाईल विकताना, तर आता एक ब्लॉगवर तुम्ही कविता टाकली आहे तिळवे फोन विकताना हां. तर त्या कवितेत तुम्ही आता तुम्ही हा टॉपिक कसा, म्हणजे तुम्हाला काय वाटलं की त्याच्यावर तुम्ही स्वतःसाठीच एक कविता लिहून टाकावी? ती मला खूप इंटरेस्टिंग वाटली आत्ताची रिसेंटली तुमची. नाही, हे कसं असतं, एखादा फोन असतो तुमच्याकडं आणि तुम्हाला तो विकायचा असतो, पण खरेदी करणारी व्यक्ती असती, ती मुलगी आहे आणि तिला तो खरेदी करायचा आहे. तिच्याजवळ ब्लॅकबेरीचा फोन आहे आणि ब्लॅकबेरी हे थोडंसं आता आउटडेटेड प्रकरण झालेलं आहे, पण ते एकेकाळी खूप अभिमानाचा विषय असायचा. आणि तिला नवा फोन आहे आणि तिला नवा फोन हवा आहे आणि स्वस्तात कोण देईल ह्याचा शोध घेत ती व्यक्ती येते. तर त्या आलेल्या व्यक्तीबरोबर जे काय झालं तो अनुभवच आहे सगळा. म्हणजे की एखादी व्यक्ती संन्याशाकडून फोन घेतला की लग्न होत नाही अशा धारणेनं ती नाही म्हणून निघून जाते. म्हणजे मला ते फार इंटरेस्टिंग त्यातला हा पार्ट वाटला होता की म्हणजे संन्याशाकडून फोन घ्यायचा नाही, काय घ्यायचं नाही, त्यामुळे लग्न होत नाही. तर अंधश्रद्धा आहे, पण आपल्याकडं नाही. ते तुम्ही तुमच्या मला तो प्रकार फार भारी वाटला की कळत न कळत फोनच्या खासियत असतात. त्या नंतर काय आपण सगळेजण हे करतो कधी आपण जेव्हा सेकंड हँड फोन करायला जातो विकायला किंवा घ्यायला, आपल्या मित्रांशीच आपलं हे असतं. म्हणजे ती व्यक्ती काही हे नाही आहे, परिचयाची व्यक्ती आहे अगदी, म्हणूनच एंटरटेन केलं होतं मी तिला.
तर त्या सगळ्या प्रकारात जे काय घडत जातं का नाही ते गमतीशीर असतात. ते अनुभव म्हणून मला फार इंटरेस्टिंग वाटला आणि तो येऊन गेला कवितेत. अच्छा, म्हणजे असं काही इंटरेस्टिंग घडलं तर तुम्ही ते तुमच्या कवितांमधून व्यक्त होतं? नाही, सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी नाही होत. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की तरी सुद्धा 70% गोष्टी सुटतातच. अच्छा. म्हणजे 30%च आयुष्यातलं माझ्या आलं सगळं कवितेतून. म्हणजे सुटतं त्याच्या मी अनेकदा कादंबऱ्या करतो. अच्छा. म्हणजे माझ्या कादंबऱ्यामध्ये जे जे कवितेतून मी व्यक्त नाही करू शकलो तरी पण जे फार महत्त्वाचं होतं असं मला वाटलं ते मी नेहमीच मग त्याच्या कादंबऱ्यामध्ये ते सगळे इन्सिडेंट आले. त्यानंतर काल्पनिक मला काही गोष्टी सुचल्या त्या टाकल्या मी. तर ते असं आपोआपच होत जातं, काय असं ठरवून होत नाही. सर, तुमच्या कादंबऱ्यांमध्ये पण कविता येतात, हां. हे पण आहे. म्हणजे तुमचं लिखाण हे कवितांवर बेस असतं. कादंबरीमध्ये पण कविता येतात. तुम्ही ढाचा काय असतो तुमचा लिखाणाचा? म्हणजे नाही, मी लिहितानाच कविता पण येतात. त्या कविता मी मग हे करत नाही, काढत नाही. कशाला काढा? आणि अनेकदा त्या कविता सुद्धा त्या कंटेंटशी खूप जोडलेल्या असतात. अच्छा. म्हणजे अडावका बाणासुनामध्ये आहेत, धर्ममध्ये आहेत, हो 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 तुला माहितीच आहे आता ते, हो. अर्थमध्ये आहे. तर ह्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या त्यातल्या कविता ह्या त्या ह्याला कुठंतरी जुळणाऱ्या प्रकरण म्हणून त्या आल्या असाव्यात आणि मी त्या कविता कादंबरीतच ठेवल्या. कारण कादंबरीची म्हणून एक लिखाणाची प्रोसेस आहे. म्हणजे माझ्या एका कादंबरीमध्ये वर्तमानपत्रातल्या अनेक सदरांचं सुद्धा त्या अडावका बाणासुनामध्ये म्हणजे आज काय इन आहे आणि आज काय आऊट आहे असं म्हणून एक वर्तमानपत्रात आलेलं कुठेतरी वाचलं होतं मी. मला आता आठवत नाही, परंतु ते इन अँड आऊट बहुतेक इंटरनेटवरच्याच कुठल्या तरी एखाद्या वर्तमानपत्रात किंवा तत्सम काहीतरी गोष्टीत ते वाचलं होतं, मला आता आठवत नाही. तर इन अँड आऊट हे मला मस्त वाटलं. मग मी ते लगेच इन काय आहे आऊट काय आहे अच्छा त्या अंगाने तो प्रकार त्या दिवशी लिहिला गेला. आणि हॉस्टेलला मला त्या असल्या गोष्टीवर खूप चर्चा असते. अच्छा. या अडावका बाणासुनाबाबत हे नेहमीच लक्षात घेतलं पाहिजे की ते एका हॉस्टेलमध्ये लिहिली गेलेली कादंबरी आहे. अच्छा. आणि त्यामुळे त्यातला तो यूथ सगळा भरलेलाच आहे आणि म्हणूनच तो नंतरच्या वयामध्ये तितका होत नाही जेवढा तो हॉस्टेलमधल्या लोकांना त्याचा अपील असतो किंवा तरुण पिढीला खूप अपील असतो. हो हो. म्हणजे एक बाईकसाठी वाटेल ते हा प्रकार खूप हॉस्टेलमध्ये असतो. आपण काय काय करतो बाईकसाठी तसं त्या मुलानं पण केलेलं आहे आणि त्यातनं घडत गेलेल्या गोष्टी आणि त्यातूनच मग त्याला लागत गेलेले शोध असं बरंच काय काय. आणि त्या काळातला माहोल, महेश भट हा काळातला सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक होता. त्याच्या मुलाखती, पूजा भट ही त्यावेळेची सर्वात कंट्रोवर्शियल अभिनेत्री होती. मग सगळं ते तो जो काय बॉलिवूडचा माहोल आहे त्या माहोलमध्ये माझे थोडेसे जे काय संबंध आले असं ते सगळं काहीतरी त्या हॉस्टेलला तो हेच होत गेला. आणि माझ्या सुदैवानं माझे हॉस्टेलमेट्स खूप छान होते. म्हणजे मंगेश बनसोड असो, महेश म्हात्रे असो, राजेश भैरे असो, श्याम सुंदर असो, कितीतरी माझे हॉस्टेलमेट्स त्या काळात, लाड असो, कोंड्या म्हणतो मी त्याला, म्हणजे असे खूप तिथं हॉस्टेलवर मला खूप छान माहोल बनवला. म्हणजे ह्या लोकांनी कॉपरेट केलं नसतं तर कदाचित कादंबरी लिहिली गेली नसती. या लोकांनी मला लिखाण करता यावं म्हणून कायम काळजी घेतलेली आहे. मी लेखन करतोय, बसलोय असं वाट दिसलं की कधी या लोकांनी डिस्टर्ब केलं नाही. जनरली हॉस्टेलला डिस्टर्बन्स खूप असतं. अच्छा. त्यामुळे तो माहोल आहे सगळा त्या ह्याच्यामध्ये. त्या कविता पण येत आहेत, ते पण आहे. हॉस्टेलला म्हणत ना अशी एक मेसअप असतीच. एकाच वेळेला एका रूम मध्ये संगीत चाललेलं आहे आणि दुसऱ्या खालती तळ मजल्यावर टेलिव्हिजन बघताना दंगा चालू आहे आणि त्याच वेळेला कोणतरी जिम पोरं करतायत. असं काहीतरी खूप घडत असतं आणि ते एकाच वास्तूत घडत असतं. आणि तो पॅटर्न कुठं तरी कळत न कळत तिथं सेट झाला ना. अडावका बाणासुनाचा पॅटर्न हा हॉस्टेलचा पॅटर्न आहे. एक हॉस्टेल इमॅजिन करायचं JS हॉल आणि त्या JS हॉलचा अख्खा पॅटर्न. मग त्यात TV चालू आहे, गेस्ट हाऊस मध्ये काहीतरी लोक येत आहेत, मेस खालीच आहे, जेवणाचं पण खालीच आहे सगळं, त्या मेसची मेस सगळं ते असं सगळं एकत्र कंबाईंड एखादा कार्निवाल म्हणतो मी त्याला, जत्रा भरल्यासारखी हॉस्टेलच्या विशेषतः बॉम्बेच्या हॉस्टेलमध्ये खूप दंगामस्ती असते. फॉरेन स्टुडंट येतात, त्यांचे काहीतरी उद्योग असतात आणि जेवायला कुठे जावं, काय जावं, पुन्हा हॉस्टेलच्या जेवणातले राडे
म्हणजे सगळ्यातून तो फॉर्म तयार झाला. अच्छा, म्हणजे तुम्हाला लिखाणासाठी जे जे काही कंटेंट पाहिजे असेल, जे जे काही असेल ते तुम्हाला त्या माहोलमधून मिळालं. मिळत गेलं, कारण माझे संबंधच त्यावेळेला त्या हायफाय कल्चरची जरा जादाच होते. अच्छा अच्छा, ठीक आहे. थँक्यू सर. आणि आम्हाला पुढे नवीन काय चांगलं वाचायला मिळेल, तुमचं काही अजून चाललं आहे का आम्हाला? हो, आपण त्याविषयी नंतर चर्चा करूच. ओके, थँक्यू सो मच सर. मी श्रीधर तिळवे. आपण अत्यंत प्रेमानं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू.